शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष म्हणजे काय हे माहीत आहे का? इंग्रजी कॅलेंडरची आपल्याला इतकी सवय झाली आहे की मराठी कॅलेंडरमध्ये फक्त महिनेच म्हणजे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ हेच काही लोकांना माहीत आहे। या व्यतिरिक्त सुद्धा खूप काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि त्यातल्याच काही गोष्टी आज आपण बघूयात। प्रत्येक महिन्यामध्ये 30 किंवा 31 दिवस असतात हे तर सर्वांनाच माहीत आहे। जसे इंग्रजी महिना हा प्रत्येक तारखेनुसार बदलतो, तसंच मराठी महिना हा प्रत्येक अमावस्येला बदलतो। म्हणजेच प्रत्येक अमावस्येपासून एक नवीन मराठी महिना सुरू होतो। मराठी महिन्यातील पहिले 15 दिवस म्हणजेच अमावस्येपासून ते पौर्णिमेपर्यंतचे 15 दिवस हे शुक्ल पक्ष असतात आणि त्याचे पुढचे 15 दिवस म्हणजेच पौर्णिमेपासून ते अमावस्येपर्यंतचे 15 दिवस हे कृष्ण पक्ष असतात। या 15 दिवसातील प्रत्येक दिवस हा स्क्रीनवर दिलेल्या नावांप्रमाणे मोजला जातो। म्हणजेच शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष दोन्ही पक्षांचा पहिला दिवस हा प्रतिपदा या नावाने ओळखला जातो आणि त्याचे पुढचे दिवस द्वितीया, तृतीया, चतुर्थी अशा प्रकारे मोजले जातात। चतुर्थी आणि एकादशी हे तर आपण नेहमीच ऐकतो, तर ते केव्हा येतात? दोन्ही पक्षातील चौथा दिवस हा चतुर्थी असतो, तर 11वा दिवस हा एकादशी असतो। आधुनिक काळात इंग्रजी कॅलेंडर माहीत असणं आवश्यक आहेच, पण आपल्या मराठी पंचांगांची ओळख असणंही तितकंच महत्त्वाचं आहे।